2 दिवस खऱ्या अर्थाने ॲज अंपायर म्हणून फार चांगली भूमिका ज्यांनी पार पाडली असे योगेश घोटकर यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत। मी राजेश दादांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा। योगेश घोटकर सरांचा सन्मान केला जातो। गेले 2 दिवस अतिशय चांगली खऱ्या अर्थाने अंपायरिंग त्यांच्या वतीने करण्यात आली। राजेश दादांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। खांडपे गावचे चिन्मय दादा आपणही मंचावरती या। चला दोन्ही फायनलिस्ट टीम आपण मंचासमोर या। आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करूया। त्यानंतर दीपक दादा ठाकरे उपस्थित आहे, दादांचे आपण सन्मान करूया। मी राजेश दादांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते दीपक दादांचा सन्मान स्पर्धेच्या वतीने करायचा आहे। दीपकजी ठाकरे दादांचाही सन्मान केला जातोय राजेशजी केणे दादांच्या शुभ हस्ते। त्यानंतर आपण चिन्मय दादांचाही सन्मान आपण करूया। ते पण खऱ्या अर्थाने भरपूर खुश आहेत कारण त्यांचाच गावचा संघ या स्पर्धेचा चॅम्पियन बनलेला आहे। मी राजेश दादांनाच विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण चिन्मय दादांचा सन्मान करायचा आहे। आणि त्यानंतर आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे जितके सदस्य आहेत आपणही समोर या। जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत। टीम रांजनोली आपणही उपस्थित आहात, आपणही समोर यायचं। रांजनोली गावचे युवा उद्योजक आणि तसेच एक अप्रतिम खेळाडू भावीजी ठाकरे यांचाही आपण या स्पर्धेच्या वतीने शुभ सन्मान करणार आहोत। मी त्यांनाही विनंती करतो आपणही मंचावरती यायचं। राजेशजी केणे दादांनाच मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते भावीजी ठाकरे यांचाही शुभ सन्मान करायचं। विद्यमान सरपंच रांजनोली गावचे सचिनजी ठाकरे साहेबांचे सुपुत्र आणि तसेच युवा उद्योजक भावीजी ठाकरे यांचाही सन्मान दरम्यान राजेशजी केणे दादांच्या शुभ हस्ते केला जातोय। त्यानंतर आपण प्लेयर ऑफ द मॅच सर्वप्रथम देऊया। सेमीफायनलचे देणं बाकी आहे, प्लेयर ऑफ द मॅच आणि फायनलचे बाकी आहे। फर्स्ट ऑफ ऑल आपण सेमीफायनलचा प्लेयर ऑफ द मॅच देऊया टीम कवाड। चला समोर या लवकर, बिकॉज अगदी लवकरात लवकर आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्युशन संपवायचं आहे, सो समोर या। फर्स्ट ऑफ ऑल आपण प्लेयर ऑफ द मॅच परिधान करायचं आहे किरणला। लाजवाब खेळ राखला,
किरणचा हा परफॉर्मन्स आणि त्या जोरावरती कवाड टीम चॅम्पियनही बनलेली आहे. वेल प्लेड किरण, आणि येत्या स्पर्धेसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छाही आमच्याकडनं असतील. त्यानंतर आपण देऊया बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये भरपूर साऱ्या बॉलर्सने इम्प्रेसही केलं, बट सर्वांना मागे टाकून या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ठरला. संघाचं नाव आहे टीम वाशिरे आणि बॉलरचं नाव आहे नितेश. इज द बेस्ट बॅट्समन ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर नितेश, लाजवाब बॉलिंग त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये केली. 7 विकेट त्याने या स्पर्धेमध्ये काढले. त्या अनुषंगाने तो उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. जे बजरंग गोडसे बी आयोजित या स्पर्धेचा. वेल बॉल नितेश. आणि त्यानंतर आपण देऊया बेस्ट बॅट्समन.
शुभ सन्मान आपण एक करणार आहोत बेस्ट बॅट्समन देण्याआधी. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून टेलिकास्ट करण्यात आली. प्रिन्स मूवीज ही वाहिनी सातत्याने फार चांगलं कार्य करत आहे. त्याचे प्रतिनिधी प्रथमेशजी पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर आपण वळूया पुढील पारितोषिक बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. चला सर्व खेळाडू प्लीज मंचासमोर यायचं. आपण पुढील पारितोषिक देत आहोत. आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे जितके सदस्य आहेत आपल्यालाही समोर यायचं लवकर. पुढील पारितोषिक आपण देऊया बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. रन्स बनवला 44 आणि 2 मॅचेस मध्ये प्लेयर ऑफ द मॅचही ठरला. कुठेतरी फायनल मध्ये थोडा कमी पडला तरी सुद्धा या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज तो ठरला. रन्स बनवला 44. इन्व्हाइट करतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट नयन भगत. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या नयन भगत साठी. लाजवाब खेळी त्याने केली. अप्रतिम खेळ त्याचा राखला. राजेशजी केणे दादांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी प्लस केवल केने केवल 8च्या वतीनं स्पेशल जर्सी आणि गॉगलही पुरस्कृत करण्यात आलाय. तोही आपण देत आहोत. वेल प्लेड नयन भगत. अतिशय चांगला खेळ राखला. त्यानंतर आपण देऊया रनर्स अप. जी ट्रॉफी आम्हाला राजेशजी केणे साहेबांच्याच माध्यमातून पुरस्कृत झालेली आहे. साहेबांचे मी विशेष आभारी व्यक्त करतोय. ती ट्रॉफी आपण देणार आहोत आणि ती ट्रॉफी देण्याकरिता मी राजेशजी केणे साहेब तसेच दीपकदादा ठाकरे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचे. जय बजरंग गोरसी बी चषक 2025-26 ची रनर्स अप टीम जय हरी रांजनोली संपूर्ण टीमने यायचं आहे. फार चांगला खेळ राखला. फायनल मॅच मध्ये काहीशा मिस्टेक झाल्या त्या अनुषंगाने कुठेतरी आज चॅम्पियन बनायचं स्वप्नच राहिलं. बट हरकत नाहीये. वेल प्ले टीम रांजनोली. राजेशजी केणे तसेच दीपकजी ठाकरे दादांच्या शुभ हस्ते आपण ही रनर्स अप ची ट्रॉफी दरम्यान देत आहोत टीम रांजनोलीला. वेल प्ले टीम रांजनोली. त्यानंतर आपण पुढील पारितोषिक देऊया प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आपण देणार आहोत. त्यासाठी स्पेशल ट्रॉफी केवल आर्ट्स केवल केने यांच्याकडनं पुरस्कृत करण्यात आलेली स्पेशल जर्सी आणि गॉगल आहे ते आपण देणार आहोत. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. रन्स बनवला 40 विकेट घेतले 3 आणि सेमीफायनल आणि फायनलचा खऱ्या अर्थाने अप्रतिम खेळाडू तो ठरला. तोच किरण ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार त्याला होऊन जाऊ द्या किरणसाठी. आणि किरणसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइजही आहे दीपकदादा ठाकरे यांच्या वतीनं. तेही आपण दादांच्याच शुभ हस्ते देणार आहोत. काय खेळ राहिला एकंदरीत. फायनल मॅच सेमीफायनल मॅच सिंगल हँडेडली आपल्या टीमला फिनिशिंग लाईन त्याने क्रॉस करून दिली आणि चॅम्पियन बनण्यामध्ये खऱ्या अर्थाने फार मोठा रोल या खेळाडूने प्ले केला. तो किरण ठरला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. तसेच संतोषजी गुरव साहेब उपस्थित आहेत. त्यांनाही मी विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून 500चं कॅश प्राइजही आलंय किरणसाठी. तेही आपण देणार आहोत. किरण आपण थांबायचंय. 500चं आणखीन कॅश प्राइज आलेलं आहे संतोषजी गुरव दादांच्या वतीनं ते आपण देणार आहोत. त्यानंतर आपण देऊया
क्रमांक 1 ची ट्रॉफी जय बजरंग गोडसे बी आयोजित जय बजरंग गोडसे बी चषक 2025-26 ची चॅम्पियन टीम टीम खवाड सर्व टीमने यायचं आहे। दीपकजी ठाकरे साहेब तसेच राजेशजी केणे साहेब या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते क्रमांक 1 ची ट्रॉफी द्यायची आहे टीम खवाडला। अभिनंदन, जबरदस्त खेळ राखला, लाजवाब खेळले आणि येत्या स्पर्धेमध्ये असंच खेळ तुम्ही दाखवाल ही अपेक्षा आम्ही ठेवतोय आणि येत्या स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छाही आम्ही इथे देतोय। एक यशस्वी स्पर्धा या चरणावरती इथे समाप्त होत आहे। जे बजरंग चषक 2025-26 आपण अनुभवला। रनर्सअप टीम टीम रांजनोली ठरली आणि चॅम्पियन टीम कव्वाड ठरली आणि अशा प्रकारे ही स्पर्धा या चरणावरती समाप्त होत आहे असं मी जाहीर करतोय आणि पुढे भेटूया आणखीन एक नवीन स्पर्धेमध्ये। सो तोपर्यंत शुभरात्री मित्रांनो।